पर्यावरणाचे रक्षण हे केवळ शासनाची किंवा काही संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. निसर्ग टिकला तरच मानवजातीचं भविष्य सुरक्षित राहील. त्यामुळे निसर्गाप्रती प्रत्येकानं संवेदनशील भावनेतून योगदान देत पर्यावरण संवर्धनाचं काम करावे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि नाम फाउंडेशनचे सहसंस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले. मेट्रो आणि मित्रो म्हणजेच विकास नव्हे तर पर्यावरणाचा समतोल राखत समाजाचं जीवन सुसह्य होईल असा विकास गरजेचा आहे. त्यासाठी व्यापक चळवळ उभारायला हवी, असे ज्येष्ठ संपादक आणि पत्रकार संजय आवटे यांनी नमूद केले. प्रदूषण नियंत्रण आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात जगभर कार्यरत ग्रीन सोल्युशन संस्थेचा 14व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात अनासपुरे बोलत होते. संस्थेच्या वतीनं दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार यंदा फलटण येथील ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रसाद जोशी यांना अनासपुरे आणि ज्येष्ठ संपादक संजय आवटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच भारत नॉर्वे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्योग प्रतिनिधी मंडळात निवड झाल्याबद्दल ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटलच्या संस्थापिका आरती भोसले अहिवळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे निवृत्त प्रादेशिक अधिकारी LS भट आणि निवृत्त उपप्रादेशिक अधिकारी किशोर केर्लीकर यांनाही गौरविण्यात आले. मी आरती भोसले सागर अहिवळे. आज आमच्या ग्रीन सोल्युशन ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा 14वा वर्धापन दिन आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे इथे आमचा पूर्ण परिवार, आमचा ग्रीन सोल्युशन परिवार, आमच्यावरती सतत विश्वास ठेवणारे आमचे क्लायंट्स आणि आमचे प्रेमळ कलिग्स आणि फ्रेंड्स अँड फॅमिली इथे उपस्थित आहेत. तर गेल्या 14 वर्षामध्ये आम्ही जो काही प्रवास केलेला आहे, म्हणजे आमचे 2 लोकांपासून चालू झालेली कंपनी 350 लोकांपर्यंतचा प्रवास हा आम्ही ते सगळ्यांसोबत मांडलेला आहे. आणि येत्या पुढच्या वर्षांमध्ये पण पर्यावरणाच्यासाठी खूप काही उल्लेखनीय कामगिरी करण्याचा आमचा मानस आहे. आत्ताच आम्हाला रिसेंटली PM ऑफिसकडून इंडियन डेलिगेशनसाठी नॉमिनेट करण्यात आलं होतं इंडिया नॉर्वे राऊंड टेबल कॉन्फरन्ससाठी. तिथे सस्टेनेबिलिटी या क्षेत्रामध्ये आम्हाला आमचं रिप्रेझेंटेशन करायची संधी मिळाली. त्यासाठी मी खरंच गव्हर्नमेंटचे आभारी आहे. आणि त्या कामगिरीचं जे काही आम्हाला त्यांनी हे केलं आहे, आमचा जो काही उल्लेख केला आहे किंवा आम्हाला जी संधी दिली आहे त्याचं सोनं करण्याचा आम्ही येत्या पुढच्या वर्षात नक्कीच प्रयत्न करू. थँक्यू.